श्लोक 22. श्रीराम. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. मना सज्जना हा समर्थांचा आवडता शब्द आहे. तो त्यांनी इथं वापरलेला आहे. ते म्हणतात, मना तू सज्जन आहेस म्हणून माझ्या जीवाचं हित करणं हे तुझं उचित कार्य आहे. सज्जनानं कोणालाही कल्याणाच्या मार्गाला न्यावं, कोणालाही अधःपतनाकडे ढकलणं ही दुर्जनाची प्रवृत्ती आहे. इथं त्यांनी हित हा शब्द वापरला आहे. त्यांना दीर्घकाळाकरता किंवा भविष्यकाळामध्ये ज्याच्यामुळं आपलं मंगल, कल्याण आणि शुभ होणार आहे असा मार्ग अपेक्षित आहे, त्याकरता ते सुख, आनंद आणि फायदा हे शब्द वापरत नाहीत, तर ते हित असा शब्द वापरत आहेत. श्रेय आणि प्रेय यांचं द्वंद्व माणसाला नेहमीच गोंधळात टाकतं. श्रेयाची ओळख पटली तरी प्रेयाची ओढ मोहात टाकते. बुद्धीला विवेक समजला तरी मन मात्र सन्मार्गाला जाऊ देत नाही. इंद्रियांचं सुख हेच खरं सुख आहे असं त्याला वाटतं. एकदा एक मनुष्य त्याच्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, मला तंबाखू खायची सवय आहे, ती सोडायची आहे. गुरु म्हणाले, उद्या ये. तो दुसऱ्या दिवशी गेला तेव्हा गुरु एका खांबाला जोरात आवळून उभे होते आणि मला सोडवा, मला सोडवा असं ओरडत होते. शिष्य म्हणाला, अहो गुरुजी, तुम्ही खांबाला धरलं आहे आणि सोडवा सोडवा असं का ओरडतायत? तेव्हा गुरुने सांगितलं, अरे तंबाखू खाण्याच्या सवयीला तूच धरून ठेवलं आहेस, मग ते सोडणं तुझ्याच हातात नाही का? यासाठी सर्वसामान्य माणसाला प्रेयसाचे दुष्परिणाम पटवून देऊन श्रेयसाकडे वळवावं लागतं. कारण तो या शरीर सुखालाच हित किंवा समृद्धी समजतो. श्रेय हेच ज्याचं प्रेय बनलेलं आहे तो खरोखर भाग्यवंत आहे. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. मग हे हित कसं घडणार आहे याचं उत्तरही ते पुढच्या श्लोकामध्ये देतात. ते म्हणतात की श्री प्रभू रामचंद्र हे जे श्रेष्ठ दैवत आहे त्याला तू दृढपणे चित्तात धरून ठेव. दृढ म्हणजे ठाम, पक्केपणानं. एकदा त्याला चित्तात धरून ठेवण्याचं ठरवलं की त्या निश्चयापासून तू विचलित होऊ नकोस. श्री समर्थ हे रामाचे एकनिष्ठ उपासक. त्यांच्या भक्तीनं समर्थांच्या अंतःकरणाला वेड लावलं. त्यामुळं रामासंबंधीचा कोणताही विषय निघाला की समर्थ अनेक प्रकारांनी रामाचं श्रेष्ठत्व पटवून देतात. ज्या प्रकारे आपल्याला एखादा मनुष्य आवडत असेल आणि त्या व्यक्तीचा काही विषय निघाला की आपण भरभरून बोलतो, तसंच समर्थ आपल्या आराध्य दैवताविषयी उत्कटतेनं बोलतात. पतिव्रता आपल्या पतीची, शिष्य आपल्या गुरुची, तसंच भक्त आपल्या आराध्य देवतेची स्तुती करायला कंटाळत नाही. रामरायांचं महत्त्व पटवून देताना ते म्हणतात की प्रभू रामचंद्र असे आहेत की ज्यांना वायुपुत्र पवनसुत हनुमानाने स्वामी म्हटलेलं आहे. मारुतीचं अतिशय उत्तम वर्णन रामरक्षेमध्ये बुधकौशिक ऋषींनी केलेलं आहे. वानर जातीत जन्माला आलेला मारुती हा वेगवान असा आहे. संगीतापासून व्याकरणापर्यंत अनेक शास्त्रामध्ये त्यानं पांडित्य संपादन केलेलं आहे. तो चतुर आणि राजकारण धुरंधर आहे. तसंच तो शक्तिशाली आणि जितेंद्रिय आहे. सर्वसाधारणपणे शक्ती आणि बुद्धी एकाच्याच ठायी वसलेल्या फार कमी पाहायला मिळतात. पण मारुती हा असा आहे की जो शक्तिमानही आहे आणि बुद्धिमानही आहे. अशा या सर्व गुणसंपन्न आणि असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या मारुतीनं स्वतःला प्रभू रामचंद्रांचे दास मानण्यामध्ये धन्यता मानली आहे. याच्यावरून प्रभू रामचंद्रांच्या मोठेपणाचं गणित मांडणं शक्य होईल. मग आपण आपल्याला त्यांचा दास म्हणून घ्यायला कमीपणा कसला? उलट ते भूषणाचंच आहे. पुढं त्यांचं वर्णन करताना ते म्हणतात की प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. सर्व विश्वाचे, स्वर्ग पाताळाचे, त्रिलोकाचे धनी आहेत. त्यांनी लोकांच्या उद्धाराचं व्रत घेतलेलं आहे. रामरायांचं चांगुलपण पिढ्यानपिढ्याच्या अनुभवानं स्पष्ट झालेलं आहे. लोकोद्धाराचं व्रत ह्या रामचंद्रांच्या श्रेष्ठत्वाच्या मुकुटावरचा तुरा आहे. असं असल्यामुळं समर्थ
सहस्त्रकांपूर्वी होऊन गेलेल्या प्रभू रामचंद्रांचं गुणगान गात आहेत आणि त्याला दृढचित्ती धरून ठेव म्हणजे तुझं कायमचं हित होईल असा उपदेश आपल्याला करत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरीनाथ लोकत्रयाचा. श्रीराम.